नाशिकमध्ये महायुतीमधील बंड अखेर थंड. भाजप बंडखोर गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार. नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार. नाशिकमध्ये मतांचं विभाजन होणार नाही. गिरीश महाजनांची घोषणा. विधान परिषदेच्या उमेदवारांची माघारी आणि रुग्णालय भरतीवरून महाराष्ट्र काँग्रेसची नामुष्की. उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज. संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार. सूत्रांची माहिती. अमरावतीमधील काँग्रेसचे नॉट रिचेबल उमेदवार हर्षजित देशमुखांवर रुग्णालयामध्ये उपचार. देशमुखांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये 15-20 कोटी घेतल्याचा यशोमती ठाकूरांचा आरोप. आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. मी माघार घ्यावी म्हणून अशी स्टेटमेंट. माझा डिजिटल प्रचार सुरू. आरोपांवर हर्षजित देशमुखांचं स्पष्टीकरण. तर डिजिटल प्रचार असतो का? हॉस्पिटल बाहेर या, यशोमती ठाकूरांनी सुनावलं. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू. उमेदवारांवर दबाव आणला जातोय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये नाराजी नाट्य. झेडपी वादावरून शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री प्रचारापासून दूर. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदमांना मतांची गरज असताना अद्याप मंत्र्यांच्या बैठका आणि प्रचार नाही. उपमुख्यमंत्री शिंदे आज आणि उद्या साताऱ्याच्या दरेगावात. शिंदे दरेगावातील विकास कामांचा आढावा घेणार. लोकसभेच्या जागा 824 पर्यंत वाढवा. 170 मतदारसंघांच्या विभाजनाचा प्रस्ताव. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस.